ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या या 64व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 2, श्लोक 13. देहिनो अस्मिन्यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यते. अर्थ असा आहे की देहधारीच्या या मनुष्य शरीरात जसे बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्था होतात, तसेच दुसऱ्या शरीराची प्राप्ती होते. त्या विषयात धैर्यवान मनुष्य मोहित होत नाही. खूपच या 2-3 श्लोकात पहा. आधी या 4-4थ्या श्लोकामागे काय परिस्थिती होती अर्जुनाची. मी युद्धच करणार नाही म्हणून बसून त्यांनी आपला निर्णय सांगितला होता. आणि पटपट 11, 12, 13 या श्लोकांमध्ये भगवंत खूप मूलभूत गोष्टींना स्पर्श करताना दिसतात आपल्याला. पटकन आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की हे मूलभूत ज्ञान जे आहे तेच अर्जुन विसरलेलं आहे. तुम्ही आणि मी विसरलेलो आहोत. म्हणून भगवंत थेट या वैज्ञानिक विषयाला स्पर्श करतात, अध्यात्माला स्पर्श करतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. भाषांतर असं आहे की या देहात राहणारा जो आहे त्याच्या देहात ज्याप्रमाणे किशोरावस्था, तारुण्य आणि म्हातारपण होतात, त्याचप्रमाणे दुसऱ्या देहाची देखील प्राप्ती होते. धैर्यवान यामुळे मोहित होत नाही. पहा, देहिनो अस्मिन्यथा देहे कौमारम यौवनम जरा. व्याख्या काय आहे ते पाहण्यापूर्वी आपण पाहू की कौमार्य, तारुण्य, वृद्धत्व या अवस्था तर केवळ देह धारण करणाऱ्याच्या शरीराला प्राप्त होतात. देहधारण कोण करतं तर आत्मा करतो. त्याच्या शरीराला प्राप्त होतात. परंतु या ठिकाणी अस्मिन देहे पदामधील देह हा शब्द मनुष्य शरीराचे वाचक समजावे. शरीर धारण करणाऱ्याच्या शरीरात प्रथम बाल्यावस्था येते, नंतर तारुण्य येते आणि त्यानंतर म्हातारपण येते. तात्पर्य, शरीरात कधीही एक अवस्था राहत नाही, त्यात निरंतर परिवर्तन होत राहते. येथे शरीर धारण करणाऱ्याच्या शरीरामध्ये असे म्हणण्याने सिद्ध होते की शरीर वेगळे आहे आणि शरीरी वेगळं आहे. शरीरी द्रष्टा आहे आणि शरीर दृश्य आहे. म्हणून शरीरात बालकपणा इत्यादी अवस्थांचे जे परिवर्तन होते ते परिवर्तन शरीरीमध्ये होत नाही. पहा की शरीर वेगळे आहे आणि शरीरी वेगळा आहे. शरीरी द्रष्टा आहे, तो पाहतो, हे सगळं तो पाहणार आहे. आणि शरीर हे दृश्य आहे, जे पाहतो ते शरीर आहे. पहा, म्हणून शरीरात हे बालकपणा इत्यादी अवस्थांचे जे परिवर्तन आहे ते परिवर्तन शरीरीमध्ये नाही. तथा देहांतर प्राप्तीही, म्हणजे जरापर्यंत काय म्हटलं, बाल्यावस्था, तारुण्य, म्हातारपण आणि देहांतर. इथे मृत्यूचा इथे विचार केलेला नाही. तो मृत्यू पावतो म्हणजे शरीर मरतं, शरीरामध्ये नाही, एक शरीर सोडून दुसरं शरीर, देहांतर असा स्पष्ट शब्द इथे उल्लेखलेला आहे की त्याचं देहांतर होतं. तर त्या सगळ्या गोष्टी पाहून धीरवान म्हणजे धैर्यवान जो आहे तो मोहित होत नाही. आपल्या शरीरात जाऊ दे, आपण दुसऱ्याच्या समोरच्याच्या शरीरात पाहतो. आता ज्या ठिकाणी एक गोष्ट आहे की शास्त्रीयदृष्ट्या आपल्याला एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये गेलं ते दिसत नाही, असा आपल्याला वाटेल की अनुभव आहे आपल्याला. परंतु एक लक्षात येईल की माता पित्याचं शरीर आपण धारण करतो. पहा, म्हणजे माता पित्याचे जे शरीराचे अंश आहेत ते तिसऱ्या एका शरीरामध्ये जातात. हे आपल्या समोर घडताना दिसतं. एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये, म्हणजे उदाहरणार्थ स्त्रीच्या गर्भाशयापर्यंत पुरुषाच्या शरीराचा अंश पोचत असतो. तिथे स्त्रीच्या शरीराच्या अंशाशी त्याचं मिलन होतं. तर हे तरी आपल्या डोळ्यांनी देहांतर आपल्यासमोर दिसतं आहे, नाही का? तर अशा पद्धतीने जसे शरीराच्या कुमार, युवा इत्यादी अवस्था होतात, तसेच देहांतराची अर्थात दुसऱ्या शरीराची प्राप्ती होते. जसे स्थूल शरीर बालपणानंतर तरुण आणि तरुणानंतर वृद्ध होते, तसे या अवस्थांच्या परिवर्तनाविषयी कोणी शोक करीत नाही.
तसेच शरीरही एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातं, तर याविषयीही शोक व्हावयास नको. जसे स्थूल शरीराचे अस्तित्व असतानाच कुमार, युवा इत्यादी अवस्था येतात, तसेच सूक्ष्म आणि कारण शरीराचे अस्तित्व असतानाच देहांतराची प्राप्ती होते. पहा, अर्थात जसे बालपण, तारुण्य इत्यादी स्थूल शरीराच्या अवस्था आहेत, तसेच देहांतराची प्राप्ती, मृत्यूनंतर दुसरे शरीर धारण करणे, सूक्ष्म आणि कारण शरीराची अवस्था आहे. पुन्हा एकदा ऐका. अर्थात जसे बालपण, तारुण्य इत्यादी स्थूल शरीराच्या अवस्था आहेत, तसे देहांतराची प्राप्ती म्हणजे मृत्यूनंतर दुसरे शरीर धारण करणे हा मृत्यू शरीराचा आहे, लक्षात घ्या. सूक्ष्म आणि कारण शरीराची अवस्था आहे. म्हणजे इथे सूक्ष्म आणि कारण शरीर, स्थूल शरीर देहांतर करत नाही, तर सूक्ष्म आणि कारण शरीर देहांतर करतात, अशा प्रकारचं वर्णन इथे आलेलं आहे. म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. नंतर स्थूल शरीर असताना कौमार्य इत्यादी अवस्थांचे परिवर्तन होत असते. ही तर स्थूल दृष्टी आहे. सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर अवस्थेप्रमाणे स्थूल शरीरातही परिवर्तन होत असते. बाल्यावस्थेत जे शरीर होते ते तरुण अवस्थेत राहत नाही. वास्तविक पाहिले तर असा कोणताच क्षण नाही की ज्या क्षणामध्ये स्थूल शरीराचे परिवर्तन होत नाही. तसेच सूक्ष्म आणि कारण शरीरातही क्षणाक्षणाला परिवर्तन होत असते, जे देहांतर रूपाने स्पष्टपणाने दिसून येते. पहा, दुसऱ्या देहाची प्राप्ती झाल्यावर स्थूल शरीर तर सुटून जाते, परंतु मुक्ती होण्यापूर्वी सूक्ष्म आणि कारण शरीर सुटत नाही. जोपर्यंत मुक्ती होणार नाही तोपर्यंत सूक्ष्म आणि कारण शरीराशी संबंध कायम राहतो. कारण शरीर तर आपली वासनाच आहे, लक्षात घ्या. सूक्ष्म शरीर आपण सूक्ष्म जी आपली ज्ञानेंद्रिय आहेत त्यांना म्हणतो, हे लक्षात घेतलं पाहिजे सर्वसाधारणपणे. आता हा विचार करावयाचा आहे की स्थूल शरीराचे तर आम्हाला ज्ञान होते, पण सूक्ष्म आणि कारण शरीराचे ज्ञान आपणाला होत नाही. म्हणून जेव्हा सूक्ष्म आणि कारण शरीराचे आम्हाला ज्ञानही होत नाही, तर मग त्याचे परिवर्तनाचे ज्ञान कसे होऊ शकते? याचे उत्तर असे आहे की जसे स्थूल शरीराचे ज्ञान त्याच्या अवस्थेवरून होते, तसेच सूक्ष्म आणि कारण शरीराचे ज्ञानही त्याच्या अवस्थेवरूनच होत असते. स्थूल शरीराची जागृती, सूक्ष्म शरीराची स्वप्न आणि कारण शरीराची सुषुप्ती म्हणजे झोप अवस्था मानली जाते. निद्रा. मनुष्य आपल्या बाल्यावस्थेमध्ये म्हणजे ज्यावेळी तुम्ही स्वप्न पाहत असता, लक्षात घ्या, त्यावेळी स्वप्न ही स्वतंत्र अवस्था आहे. तुमची झोप पूर्ण झालेली असते त्यावेळेला. म्हणजे निद्रा पूर्ण झाल्यानंतर निद्रेमध्ये स्वप्न पडत नाहीत. पहा, स्वप्न ही झोप आणि जागृती ह्याच्यामधली अवस्था आहे, त्यावेळी स्वप्न पडतात. मनुष्य आपल्या बाल्यावस्थेमध्ये स्वप्नात आपल्याला बालक म्हणून पाहतो, तरुण अवस्थेत स्वप्नात आपल्याला तरुण म्हणून पाहतो आणि म्हातारपणी स्वप्नात आपल्याला म्हातारा म्हणून पाहतो. यांनी ह्या अवस्था स्वप्नवत आहेत म्हणून सांगितलेलं आहे. यावरून सिद्ध झाले की स्थूल शरीराबरोबरच सूक्ष्म शरीराचंही परिवर्तन होते आणि सुषुप्ती अवस्था बाल्यावस्थेत अधिक असते, तरुण अवस्थेत ती कमी होते आणि म्हातारपणी तर फारच कमी होते. म्हणजे जसं वय वाढेल तसं निद्रा ही कमी कमी होत जाते. पहा, म्हणून कारण शरीराचेही परिवर्तन सिद्ध झाले. दुसरी गोष्ट, बाल्यावस्था आणि तारुण्यात झोप घेतल्यानंतर शरीर आणि इंद्रियांमध्ये जसा ताजेतवानेपणा येतो तसा ताजेतवानेपणा वृद्धावस्थेत झोपेतून उठल्यावर येत नाही. अर्थात वृद्धावस्था, बाल्य आणि तरुण अवस्थे एवढा विश्राम मिळत नाही. पहा, या रीतीनेही कारण शरीराचे परिवर्तन सिद्ध झाले. याला ज्याला दुसरे शरीर म्हणजे देवता, पशु, पक्षी इत्यादींचे मिळते, त्याला त्या शरीरात म्हणजे देहाध्यासामुळे येथेच मी हाच आहे असा अनुभव होतो. हे सूक्ष्म शरीराचे परिवर्तन झाले, त्या शरीराशी तादात्म्य होतं त्याचं, लक्षात घ्या. तसेच कारण शरीरात स्वभाव म्हणजे प्रकृती असतो, ज्याला स्थूल दृष्टीने आपण सवय असे म्हणतो. ती सवय देवतांची वेगळी असते आणि पशुपक्ष्यांची वेगवेगळी असते. हे कारण शरीराचे परिवर्तन झालेले आहे. त्या शरीराचे ते गुण आहेत, लक्षात घ्या. त्या ज्या अवस्था आहेत त्या शरीराशी संबंधित आहेत, त्या सवयी ज्या आहेत त्या शरीराशी संबंधित आहेत. जर शरीरी म्हणजे देहीचे परिवर्तन झाले असते तर अवस्थांच्या बदलण्यानुसार सुद्धा मी तोच आहे असे ज्ञान झाले नसते. परंतु अवस्थांच्या बदलण्यावरती सुद्धा
जो मी पूर्वी बालक होतो, तरुण होतो, तोच मी आत्ता आहे असे ज्ञान होते. यावरून सिद्ध होते की शरीरित अर्थात स्वयंमध्ये परिवर्तन झालेले नाही. आपल्याला माहीत असतं जे लहान बाळ होतो ते आपणच आहे. हाच तो आत्मा आहे जो तेव्हा होता. आपल्यातच हे बदल होत गेलेले आहेत, शरीरामध्ये नव्हे, हे लक्षात घ्या. पण आपल्यात झालेले बदल असते तर ते आपण स्वतंत्र नसतो शरीरापेक्षा, तर ते लक्षात आले नसते. हे लक्षात घेण्यासारखं आहे. शरीर स्वतःच्याच माध्यमातून स्वतःला जाणून घेत नाही, हे समजून घेतलं पाहिजे. या ठिकाणी शास्त्रामध्ये या ज्ञानाला प्रत्यभिज्ञा असे म्हटले गेले आहे. तत्ते दंता वगाही ज्ञानम प्रत्यभिज्ञा. आता या ठिकाणी एक शंका येऊ शकते की स्थूल शरीराच्या अवस्था बदलल्यावर तर त्याचे ज्ञान होते, पण शरीरांतराची प्राप्ती झाल्यानंतर पूर्वीच्या शरीराचे ज्ञान का राहत नाही? पूर्व शरीराचे ज्ञान न राहण्यात कारण असे आहे की मृत्यू आणि जन्माच्या वेळी फार भयंकर कष्ट होतात. त्या कष्टामुळे बुद्धीत पूर्वजन्माची स्मृती राहत नाही. जसे लखवा झाला असता अधिक वृद्धावस्था झाली तर बुद्धीत पूर्वीसारखी स्मृती राहत नाही, तसेच मृत्यूकाळात तथा जन्मकाळात फार मोठा धक्का बसल्याने पूर्वजन्माचे ज्ञान राहत नाही. पहा, श्रीमद भागवतात म्हटलेलं आहे की म्रियते रुदंता स्वानामुर्वेदन यास्तधीही, की पूर्वजन्मीचं हे ज्ञान या कारणामुळे, रण्यामुळे म्हणा, याच्यामुळे हे ते राहत नाही. परंतु ज्यात मृत्यूत असे कष्ट होत नाहीत, अर्थात शरीराच्या अवस्थांतराच्या प्राप्तीसारखी सहजच देहांतराची प्राप्ती झाली तर त्याच्या बुद्धीत पूर्वजन्माची स्मृती राहू शकते. पहा, आपल्या भोवती रडत असलेल्या स्वजनांच्या मध्यभागी मनुष्य अतिशय वेदना होत असलेल्याने चेतनाहीन होऊन मृत्यूला प्राप्त होतो. विनिष्क्रामती कृच्छ्रेण निरुच्छवासो हतस्मृती. जन्माच्या वेळी त्याच्या श्वासाची गती मंद किंवा बंद होते आणि पूर्वस्मृती नष्ट होते. पुढे काय म्हटलेलं आहे पहा, ये मृताः सहसा मर्त्या जायन्ते सहसा पुनः तेषां पौराणिको अभ्यासः कंचित कालं हि तिष्ठति तस्माच्चातिस्मरा लोके जायन्ते बोधसंयुताः तेषां विवर्धतां संज्ञां स्वप्नवत सा प्रणश्यती. याचा अर्थ असा आहे की जे मनुष्य सहज मृत्यूला प्राप्त होऊन पुन्हा कोठेतरी अनायास जन्म घेतात, त्यांचा पूर्वजन्माचा संस्कार अथवा अभ्यास काही काळापर्यंत कायम राहतो. म्हणून ते लोकात पूर्वजन्माविषयीच्या ज्ञानाने युक्त होऊनच जन्म घेतात आणि जातीस्मर म्हणवले जातात. मग ते जसं जसे वाढीला लागतात तसतसे ती स्वप्नासारखी मागील स्मृती नष्ट होऊ लागते. भगवान गौतम बुद्धांच्या बाबतीत जातक कथा सांगतात ते मागच्या जन्मी कुठे होते, काय होते, त्यांचा तो प्रवास त्या जातक कथांच्या माध्यमातून आलेला आहे. बघा समोर, तर पूर्वजन्मीची स्मृती त्यांची जागृत आहे. या पद्धतीने आपल्याला अनेक अशी उदाहरणं सापडतात की त्या स्मृती जाग्या असतात. आणि तसंही म्हटलं तर लक्षात घेतलं तर मघाचं जे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की ते गुणसूत्रातून ज्यावेळेला एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये जातं, आपल्या मातापित्यांचे ज्यावेळेला गुण घेऊन ती स्मृती जातच असते. पहा, एखादं बोट, एखादा हात, आपल्या हालचाली, आपले हावभाव, आपलं नाक, आपले डोळे आपण त्या पूर्वजांकडून घेत असतो. त्या स्मृती आपल्या त्वचेमध्ये सुद्धा सगळीकडे जिवंत असतात. पहा, एखाद्या वेळी आपली रागवण्याची पद्धत, हसण्याची पद्धत, प्रतिक्रिया देण्याच्या ज्या पद्धती असतात त्यासुद्धा आपण या अशा पद्धतीने उधार घेतलेले असतात त्या मागच्या जन्मातून. म्हणजे जन्म या शब्दाचा अर्थ तशाही अर्थाने लक्षात घ्यावा की जन्म म्हणजे काय आहे. तर आपण जे दोन शरीरं आपण घेत असतो मातापित्यांची, त्यांच्याकडून ह्या स्मृतीसुद्धा आपण घेतलेल्या असतात. म्हणून ते एकत्र येतात त्या वेळेला त्या स्मृतींच्याच माध्यमातून ती शरीराची जडणघडण होत असते. पहा, म्हणजे स्मृती जात नाही. स्मृती ही एका देहातून दुसऱ्या देहामध्ये अशा पद्धतीने देहांतर होतच राहतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता पहा, आता विचार करा की जसे अवस्थांतराच्या प्राप्तीत ज्ञान होते तसे ज्ञान देहांतराच्या प्राप्तीत होत नाही. परंतु मी आहे या सत्तेचे ज्ञान तर सर्वांना राहते.
जसे गाढ झोपेत सुषुप्तीत आपले काहीही ज्ञान नसते, पण जागे झाल्यावर मनुष्य म्हणतो की मला अशी गाढ झोप लागली होती की मला काहीही भान नव्हते. तर काहीही भान नव्हते याचे ज्ञान तर होतेच. झोपण्यापूर्वी मी जो होतो तोच मी जागे झाल्यानंतरही आहे, तर सुषुप्तीच्या वेळीही मी तोच होतो. अशा प्रकारे आपल्या सत्तेचे ज्ञान अखंड रूपाने निरंतर राहत असते. आपल्या सत्तेच्या अभावाचे ज्ञान कधी कुणालाही नसते. शरीरधार्याच्या सत्तेचा सद्भाव अखंड रूपाने राहतो, म्हणूनच तर मुक्ती होते आणि मुक्त अवस्थेत तो राहतो. मात्र जीवनमुक्त अवस्थेत पहा, ही अवस्था फार महत्त्वाची आहे. जीवनमुक्त अवस्थेमध्ये त्याला शरीरांतराचे ज्ञान भलेही असणार नाही, तरी मी तिन्ही शरीरावरून वेगळा आहे असा अनुभव तर होतच असतो. म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहाहून मी वेगळा आहे. ह्या तिन्हीचा मी प्रकाशक आहे. तिन्ही शरीरांचा हा अनुभव सातत्याने आपल्याला होत असतो. पहा, त्या धैर्यवान मनुष्याला देहांतराची प्राप्ती होते. उच्च नीच योनीत जन्म होण्याला कारण गुणांचा संग आहे आणि गुणांचा संबंध विच्छेद झाल्याने धैर्यवान मनुष्यास देहांतराची प्राप्ती होऊच शकत नाही. येथे तत्र या पदाचा अर्थ देहांतराच्या प्राप्तीविषयी नाही, तर देहीच्या विषयी आहे. तात्पर्य देह काय आहे आणि देही काय आहे, परिवर्तनशील काय आहे, अपरिवर्तनशील काय आहे, अनित्य काय आहे, नित्य काय आहे, असत काय आहे, सत काय आहे, विकारी काय आहे, अविकारी काय आहे, या विषयात तो मोहित होत नाही. देह आणि देही संपूर्णपणे वेगळे आहेत. या विषयात त्याला कधीही मोह होत नाही. त्याला आपल्या असंगतेचे अखंड ज्ञान असते. आपण आत्मा म्हणून ह्या स्थूल, सूक्ष्म कारण देहापासून असंग आहोत, स्वतंत्र आहोत, याचं अखंड ज्ञान धैर्यवानाला असतं. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. याच्यासाठी साधनेची आवश्यकता आहे, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. भगवद्गीता म्हणून तर ही साधक संजीवनी ही फलदायी होईल असा आशीर्वादच देतात स्वामी रामसुखदास. हे सगळं कळण्याची आवश्यकता आहे आणि कळल्यानंतर वळण्याची आवश्यकता. आपल्याला हे माहितीच नाही, मुळात लक्षात घेतलं पाहिजे. वाहनाचा चालक हा वाहनापासून वेगळा असतो. जोपर्यंत तो वाहनात बसत नाही, तो वाहन चालू करत नाही. आता चैतन्य म्हणाल त्यातलं तर ते डिझेल, पेट्रोल जे काय तुम्ही जे टाकत असता ते असतं त्याच्यामध्ये, पण त्याचा सगळ्याचा तो प्रकाशक जो आहे तो वाहन चालक असतो. तो वाहनापेक्षा वेगळा असतो. हा सहज मिळणारा दिसणारा अनुभव आहे आपल्याला. मग तो या गाडीतून त्या गाडीत जाईल, पण जोपर्यंत तो या गाडीमध्ये आहे तोपर्यंत तो हे वाहन चालवतोय, लक्षात घ्यायला पाहिजे. आणि तो ह्या वाहनापासून स्वतंत्र आहे, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. हे फक्त कळणं आवश्यक आहे. पहा, मग वळणं फार अवघड नसतं, पण आपण ते कळवून घ्यायलाच तयार होत नाही. आणि त्याच्यामुळे हे कशासाठी आपल्याला वाटेल की हे कशासाठी मी कळवून घ्यायला पाहिजे. सगळ्या समस्यांचं मूळ हे अज्ञान आहे की आपल्याला माहिती नाही की आपण या तिन्ही शरीरांपासून स्वतंत्र आणि असंग आहोत, वेगळे आहोत. आपलं अस्तित्व हे अखंड आहे, अभंग आहे. आपल्या अस्तित्वाला ह्या शरीराची मर्यादा नाही. पहा, म्हणून कितीतरी लोकांनी आपल्याला असं दिसतं की त्याला पेलवणार नाही तशी कामं करून गेलेले आहेत ते लोक. त्यांच्या त्या शरीराला झेपणारी नाही अशी कामं त्यांनी निर्माण केलीत, उभी केलीत. लक्षात घेतलं पाहिजे. ही आत्मशक्ती आहे. आत्मशक्ती कुठल्याही शरीरावर अवलंबून नाही, लक्षात घेतलं पाहिजे. अतिशय प्रेमाने स्वामी रामसुखदास सांगतात, तो आहे परिशिष्ट भाव. शरीर कधी एकरूप राहतच नाही आणि सत्ता कधी अनेक रूप होतच नाही. शरीर जन्मापूर्वीही नव्हते, मेल्यानंतरही राहणार नाही. तसेच वर्तमानातही प्रत्येक क्षणाला ते मरत आहे, शरीर झिजत आहे, लक्षात घेतलं पाहिजे. वास्तविक गर्भात येताच शरीराच्या मृत्यूचा क्रम म्हणजे परिवर्तन सुरू होतो. बाल्यावस्था मेल्यावर युवावस्था येते, युवावस्था मेल्यावर वृद्धावस्था येते आणि वृद्धावस्था मेल्यावर देहांतर अवस्था अर्थात दुसऱ्या शरीराची प्राप्ती होते. या सर्व अवस्था शरीराच्या आहेत. बाल, युवा आणि वृद्ध या 3 अवस्था स्थूल शरीराच्या आहेत. देहांतराची प्राप्ती सूक्ष्म शरीराची आणि कारण शरीराची आहे.
परंतु स्वरूपाची चिन्मय सत्ता या सर्व अवस्थाहून अतीत आहे. पहा, अवस्था बदलत राहतात पण स्वरूप तेच राहते. अशा प्रकारे शरीर विभाग आणि सत्ता विभाग यांना वेगवेगळे करणारा तत्त्वज्ञ, यांना वेगवेगळे जाणणारा तत्त्वज्ञ पुरुष कधी कोणत्याही अवस्थेत मोहित होत नाही. जीव स्वतःच्या कर्मांचे फळ भोगण्यासाठी अनेक योनीत जातो, नरक आणि स्वर्गात जातो. असे केवळ म्हणण्याने सिद्ध होते की 84 लक्ष योनी सोडतात, स्वर्ग आणि नरक सोडतात, परंतु स्वयं म्हणजे शरीरी तोच राहतो. योनी म्हणजे शरीर बदलतात, जीव म्हणजे शरीरी बदलत नाही. जीव एकच राहतो म्हणून तर तो अनेक योनीत अनेक लोकात जातो. जो अनेक योनीत जातो तो स्वतः कोणाशीही लिप्त होत नाही, कुठेही फसत नाही. तर तो लिप्त झाला, फसला तर मग 84 लक्ष योनी कोण भोगेल? स्वर्ग आणि नरकात कोण जाईल आणि मुक्त कोण होईल? खूप सूक्ष्म असा हा अवताराचा सिद्धांत आहे. पहा, एक टप्प्याटप्प्याने आपण जर पाहिलं तर या सिद्धांतामध्ये आपल्या लक्षात येतं की पहिल्यांदा जलचर होते, मत्स्य अवस्था आहे अवतार. संपूर्ण या पृथ्वीच्या अनुषंगाने, जीवसृष्टीच्या अनुषंगाने भगवंतांनी अवतार घेतले आपण म्हणतो. सगळं पहिल्यांदा म्हणजे आपल्याला लक्षात येईल की विश्वाचा विचार इथे कशा पद्धतीने ह्या भारतीय आपल्या तत्त्वज्ञानामध्ये केलेला आहे. भगवंताचा अवतार सगळे जलचर होते सुरुवातीला, मग उभयचरात झाले. दुसरा अवतार कूर्म अवतार आहे. त्याच्यानंतर ते कूर्म हे त्या सगळ्या उभयचरांचं प्रतिनिधित्व कासव करतं हे लक्षात घेतलं पाहिजे. मग त्यात मगर आले आणि सगळे जे काही जलचर आणि भूचर असे उभयचर जे आहेत त्यांचा त्याच्यामध्ये विचार आलेला आहे. नंतर भगवंतांनी अवतार घेतला म्हणतो आपण वराहाचा. हे वराह सगळ्या प्राण्यांचं म्हणजे प्राण्यांचा त्यानंतर अवतार झालेला आहे. त्या प्राण्यांच्या नंतर पहा, अर्धा पुरुष अर्धा नर, अर्धा पशु आणि अर्धा नर अशी अवस्था, ज्याला नृसिंह किंवा नरसिंह म्हणतो आपण, हा चौथा अवतार झालेला आहे. अर्धा कच्चा मनुष्य त्यानंतर जन्माला आलेला आहे, तो वामनाचा अवतार. त्याच्यानंतर गुहेमध्ये राहणारा जो अनार्य आहे, जो सुसंस्कृत नाही, अशा पद्धतीने जो एक प्रकारचं ग्राम्य जीवन किंवा वनचर असा जो अवस्थेत जगणारा आहे, असा 6वा अवतार जो परशुराम आहे तो झाला. त्यानंतर ज्याला साक्षात धर्म संस्कृती म्हणावं, ज्यांनी एका वेगळ्या सामाजिक जीवनाची सुरुवात मानवजातीला करून दिली, असा संपूर्ण एक हा सार्वजनिक प्रातिनिधिक विषय हे समजून घेतलं पाहिजे, तो 7वा रामाचा अवतार आहे. त्यानंतर ज्याला पूर्ण पुरुष म्हणतात, ज्याला संपूर्णपणे विकसित झालेला पुरुष म्हणतात, असा पुरुषोत्तम श्रीकृष्णाचा अवतार 8वा अवतार आहे. त्यानंतर गौतम बुद्धांचा अवतार म्हणजे एका परिपूर्ण मानवाचा, एका परिपूर्ण व्यक्तीचा हा अवतार झालेला आहे की ज्याच्यामध्ये बुद्ध ते झालेले आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांच्या त्या बौद्धिक किंवा सेरेब्रल कपॅसिटीज ज्याला म्हणतो आपण, माणसाच्या अत्युच्च पातळीवरती ते विकसित झालेल्या माणसाचं प्रतिनिधित्व गौतम बुद्ध करतात. त्यांच्या काळात पहा किती बुद्ध झालेले आहेत अनेक. महावीरसुद्धा त्याच काळात जन्माला आलेले आहेत साधारणपणे. गौतम बुद्धसुद्धा त्यांच्या मागच्या बुद्धांचंच प्रतिनिधित्व करतात आणि त्या काळातल्या इतर बुद्धांचं, आजपर्यंतच्या बुद्धांचं प्रतिनिधित्व करतात. आणि आता शेवटचा जो 10वा अवतार आहे तो आहे सामुदायिक शहाणपणाचा कल्कीचा अवतार. तो तुमच्या माझ्या सगळ्यांच्यामध्येच झालेला आहे, संघटनांच्या रूपाने वेगवेगळ्या, ज्या शाश्वत मूल्य रक्षणासाठी काम करतात. आत्ता एक व्यक्ती नाही तर संघटित रूपाने मानव आत्ता स्वतःचं रक्षण करायला लागलेला आहे. त्याला म्हणतात सामुदायिक शहाणपण. हा 10वा अवतार आहे. ही उत्क्रांतीचे हे जे मानवी नव्हे, इथल्या एकूणच जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा हा जो सिद्धांत आहे तो आपण वेगळ्या वेगळ्या शास्त्रज्ञांकडून ऐकलेला आहे आणि तो इथे गूढ भाषेमध्ये कशा पद्धतीने लिहिलेला आहे बघा. ही भारतीय पद्धत आहे इतिहास लिहिण्याची, पुराण लिहिण्याची. बऱ्याच जणांना वाटतं की हे सगळे पुराणातली वांगी आहेत, पण ही इतिहास लिहिण्याची, तो मनोरंजक करून लिहिण्याची पद्धत आहे. त्यातलं विज्ञान लक्षात घ्या. ह्या अशा प्रकारच्या मनोरंजक कथा लिहून ठेवल्यानंतर, त्या तोंडपाठ झाल्यानंतर, त्या समाजामध्ये पसरल्यानंतर सुज्ञ लोक त्यातलं विज्ञान शोधतात, ह्याची कल्पना आपल्या पूर्वजांना होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग ह्या सगळ्या जीवसृष्टीमध्ये जन्माला येत असताना, अगदी अमिबापासून ते तुम्ही व्हेल माशापर्यंत किंवा ह्याच्यापर्यंत तुम्ही बघितलं की डायनासोर्स वगैरे सारखे सुद्धा प्राणी त्यांचं अस्तित्व आता
सिद्ध झालेलं आहे, होते ते इथे. तर त्या सगळ्या मिळून 84 लक्ष योनी मांडलेले आहेत की त्या वेगळ्या वेगळ्या अवतारामध्ये हा प्रवास हा DNA झालेला आहे. लक्षात घ्या. उत्क्रांत होत होत या मानवी याच्यापर्यंत आपण येत असतो. हा सिद्धांत आहे. आता तुम्ही एकपेशी प्राणी, द्विपेशी प्राणी, बहुपेशी प्राणी यांचा जर अभ्यास केला असेल तर आपल्या शरीरामध्ये किती पेशी आहेत. आपण स्वतःला एक व्यक्ती म्हणतो, पण प्रत्यक्षात ती खरी गोष्ट आहे का? किती पेशींपासून आपण बनलेलो आहे, किती ग्रंथींपासून आपण बनलेलो आहे, किती रसायनांपासून आपण बनलेलो आहे, याचा विचार करता आपल्याला लक्षात येईल. मेंदूमध्ये आपल्या इतके कप्पे आहेत. मेंदू संदर्भातसुद्धा आत्ताच्या विज्ञानालासुद्धा इतकं प्रगत तंत्रज्ञान असून पुरतं माहिती झालेलं नाही की मेंदू म्हणजे नेमकं काय आहे. आपली सेरेब्रल कपॅसिटी आपण ज्याला म्हणतो, आपण ज्याला आपली जी विचार करण्याची शक्ती आहे किंवा मेंदूची एकूण जी क्षमता आहे, अनेक क्षमता आहेत, नुसती विचार करण्याची क्षमता नाही, मेंदूमध्ये अनेक क्षमता आहेत, चमत्कार वाटाव्यात अशा क्षमता आहेत. या सगळ्या क्षमता ह्या उत्क्रांतीमध्ये आपल्या ह्याच्यात. आणि मग मानवी मेंदू आपण पूर्वी कधीतरी असेच कोणीतरी होतो. आपण उत्क्रांत होत 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 इथे आपण आलेलो आहोत. आज अनेक पेशींपासून बनलेलो आहोत आपण, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर या पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर लक्षात येईल की 84 लक्ष योनी पार करून आपण या मानवी देहापर्यंत आलेलो आहोत. पहा, जीव स्वतःच्या कर्माचे फळ म्हणजे हे सगळं जे जाणणार आहे तो पुरुष, कधी तत्त्वज्ञ पुरुष कधीही कोणत्याही अवस्थेत मग मोहित होत नाही, ज्याला हे समजलं आहे सगळं देहाचं जे गणित आहे ते. म्हणून जीव स्वतःच्या कर्माचे फल भोगण्यासाठी अनेक योनीत जातो, नरक आणि स्वर्गात जातो. असे केवळ म्हणण्याने सिद्ध होते की 84 लक्ष योनी सुटतात, स्वर्ग आणि नरक सुटतात, परंतु स्वयं शरीरी तोच राहतो. योनी म्हणजे शरीर बदलतात, जीव म्हणजे शरीरी बदलत नाही. जीव एकच राहतो, जीवात्मा एकच राहतो. म्हणूनच तर तो अनेक योनीत अनेक लोकात जातो. जो अनेक योनीत जातो तो स्वतः कुणाशीही लिप्त होत नाही, कुठेही फसत नाही. जर तो लिप्त झाला, फसला, तर मग 84 लक्ष योनी कोण भोगेल? एक शरीर त्यागून दुसऱ्या शरीरात नाही गेला तर ह्या सगळ्या योनी तो पार कशा करेल? पहा, स्वर्ग आणि नरकात कोण जाईल, मुक्त कोण होईल? कमळाच्या फुलाचं खूप सुंदर उदाहरण आहे. आपल्याकडे अनेक प्रतीक आहेत, अनेक शकुन आहेत. त्यात कमळाच्या फुलाचं महत्त्व फार आहे. कारण ते चिखलात राहूनसुद्धा त्या चिखलाशी लिप्त होत नाही. बघा, चिखलाचा कुठला गुण घेत नाही, पोषण घेतं चिखलातून, त्याचा गुण घेत नाही. तसंच इथून हे अलिप्त राहणं, असंग राहणं हा आत्म्याचा खरा स्वभाव आहे. लक्षात घ्या. तो तादात्म्य पावतो आणि गोंधळ होतो सगळा. त्यांनी ते तादात्म्य केलेलं आहे. ते तादात्म्य आपण ओळखलं पाहिजे आणि मग मूळ स्वरूपाचं ज्ञान आपल्याला त्यावेळी होईल. तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींपासून मोकळे होऊ, मुक्त होऊ, हे समजून घेतलं पाहिजे. जन्मणे आणि मरणे आपला धर्म नाही, तर शरीराचा धर्म आहे. आपले आयुष्य अनादी आणि अनंत आहे, ज्याच्या अंतर्गत अनेक शरीर उत्पन्न होतात आणि मरत राहतात. जसे आपण अनेक वस्त्र बदलत राहतो, परंतु वस्त्र बदलल्याने आपण बदलत नाही, तर जसेच्या तसेच राहतो. पहा, गीता 2ऱ्या अध्यायाचा 22वा श्लोक. तसेच अनेक योनीत गेल्यावरही आपली सत्ता नित्य निरंतर जशीच्या तशी राहते. तात्पर्य हे आहे की आपली स्वतंत्रता आणि असंगता स्वतः सिद्ध आहे. आपलं अस्तित्व आता अनेक जन्म झाल्यानंतर, अनेक अशा प्रकारच्या योनीतून आपल्या ह्या चैतन्याने, आपल्या ह्या आत्माने, जीवात्म्याने प्रवास केल्यानंतर त्यातलं कुठलं शरीर आपण घेतो? आज जे आहे तेच आपण शरीर आत्ता त्यासोबतच आहोत, त्याच्याशी सध्या तादात्म्य आहे. पण मागच्या कोणत्या शरीराशी तादात्म्य आहे का? तर निश्चितपणाने नाही आहे. लक्षात घ्या. याचा अर्थ असा आहे की ते आत्मतत्व सर्वत्र स्वतंत्र आणि असंगतेने राहतं, हे सिद्ध झालं. आपले जीवन कोण्या एका शरीराच्या अधीन नाही. असंग असल्यामुळेच आपण अनेक शरीरात गेलो तरीही तेच राहतो, परंतु शरीराशी संग मानल्यामुळे आपण अनेक शरीरे धारण करीत राहतो. मानलेला संग तर टिकत नाही, परंतु आपण नवनवीन संग पकडत राहतो. जर नवीन संग पकडला नाही तर मुक्ती म्हणजे असंगता आणि स्वाधीनता स्वतः सिद्ध होते. पहा, संग असंग
हे शब्द आहे ह्या शरीरामध्ये सुद्धा खरं सांगायचं तर हे तत्त्वज्ञान हेच आहे मुख्य. तुम्ही शरीर धारण करता की नाही हा विषय नाही आहे. विषय आहे की जे शरीर धारण केले त्याच्याशी तुम्ही संग करता की नाही, शिकणार आहोत पुढे. त्यामुळं मुक्ती आणि त्याच्यानंतर मोक्ष हा आणखीन वेगळाच प्रकार आहे. पहा, ज्या गोष्टी आपण अशा पद्धतीने त्या गोष्टींशी आपण चिकटलो गेलेलो आहात, त्यांच्याशी संगत केलेली आहे आपण, त्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या त्यांच्यापासून मुक्ती म्हणजे मुक्ती आहे. परंतु या कुठल्याही मुक्तीशिवाय लक्षात येतं आहे का पहा, ज्यावेळेला आपण त्यांच्याशी असलेली ही संगत आणि ती आसक्ती आपल्या या साधनेने आता आपण जी करत आहोत ही श्रुती आणि वाचनाची जी साधना आहे ही साधक संजीवनीची, त्याच्या माध्यमातून आपण करणार आहोत, असंग होणार आहोत, तर तो मोक्षाच्या जवळ जाणारा मार्ग आहे हे समजून घेतलं पाहिजे. हा जो श्लोक आहे आत्ता 13वा, त्या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे तर अनित्य वस्तू शरीर इत्यादींविषयी जो शोक होतो त्याच्या निवृत्तीसाठी ते पुढच्या श्लोकात म्हणतात काय ते आपण ऐकूया पुढच्या भागात. ओम परमात्मने नमः.